सकाळच्या घाई गडबडीत सकाळच्या नाश्त्यामध्ये लागणारा जाळीदार असा स्पंजी डोसा आणि परफेक्ट असा दिसणारा डोसा कशा प्रकारे तयार केला आणि तोही कमी साहित्यात आणि इन्स्टंट तयार होणारा हा जाळीदार स्पंजी डोसा. चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ते बघूया. नमस्कार, मी देवया आणि स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी इथे एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे मी शिळ्या भाताचा वापर करत आहे. आपलं सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे शिळा भात आहे. यानेच या डोशाला कापसासारखा नरमाई येते. आणि इथे अर्धा वाटी मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही जाड रव्याचाही वापर करू शकता. तुम्ही बघू शकता असं बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला डोशासाठी. शिळ्या भातापासून हे तयार होणारे डोसे खूप टेस्टी लागतात. घरात कोणाला समजणारही नाही की हे रात्रीच्या शिळ्या भातापासून तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता आपली ही फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ते 10 ते 15 मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपल्याला डोशासोबत खाण्यासाठी एक इन्स्टंट अशी चटणी तयार करणार आहोत. इथे मी पुदिना घेतलेला आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहे, कोथिंबीर आहे, जिरा आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी कैरी घेतलेली आहे. कैरीमुळे चटणीला खूप छान अशी चव येते. तुम्ही या प्रकारे चटणी करून बघा, खूप छान होते. तुम्ही बघू शकता इथे मी 4-5 तुकडे कैरीचे घेतलेले आहे. खूप छान चव येते चटणीला. आता त्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि चटणीला छान चव येण्यासाठी मी ते थोडीशी साखरही टाकून घेतलेली आहे. आणि चटणीचा हिरवा कलर मेंटेन राहण्यासाठी मी इथे बर्फाचा खडा टाकून घेतलेला आहे. बर्फामुळे चटणीचा कलर खूप छान हिरवागार राहतो. तुम्ही बघू शकता चटणी कशी हिरवीगार अशी तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे ही चटणी करून बघा, खूप छान लागते. तुम्ही बघू शकता आपली चटणी किती छान प्रकारे तयार झालेली आहे. याला वरतून फोडणी देण्याचीही गरज नाही. अशा प्रकारे खूप छान तयार होते. 15 ते 20 मिनिटानंतर आपल्या डोशाचं बॅटर हे खूप छान प्रकारे फुललेलं आहे. रवाही चांगल्या प्रकारे फुलला गेलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्यासोबत मी इथे खाण्याचा सोडाही टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. त्यामुळे खाण्याच्या सोड्यामुळे डोशाला चांगली जाळी येते आणि स्पंजही चांगला तयार होतो. आता आपल्याला हे बॅटर व्यवस्थित एकसारखं 1 ते 2 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामुळे हे पीठ खूप हलकं तयार होतं. आता आपल्याला मी इथे गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवून घेतलेला आहे. इथे आपल्याला नॉनस्टिक पॅनचा किंवा नॉनस्टिक तव्याचाच वापर करायचा आहे. आता आपण हे जाडसर असं बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे. ते बिलकुल पसरवायचं नाही आहे. जेवढं पसरेल तेवढंच ठेवायचं आहे. इथे आपल्याला 1 ते 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला स्पंजी डोसा किती छान प्रकारे तयार झालेला आहे आणि त्याला जाळीही खूप छान प्रकारे आलेली आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागेच्या बाजूलाही कलर खूप छान आलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे सर्व डोसे तयार करून घेणार आहोत. मी इथे अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्हाला स्पंजी डोसे तयार करून दाखवले आहेत आणि ते खूप इन्स्टंट तयार होतात. न भिजवण्याची गरज, न वाटण घालण्याची गरज. अतिशय घाई गडबडीमध्ये हा स्पंजी असा सकाळचा नाश्त्याचा प्रकार तयार होतो. घरात सगळ्यांना आवडेल अशी ही चटणी आहे आणि डोसेही खूप छान प्रकारे स्पंजी तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.